सरपंच का तेव्हा तिकडे 2 डाव तो खालचा असायला भरलेला 2 डाव आहेत जा ना चालत चालत जमिरातून जा ना असा जा ना चालत या आम्ही दाखवलंय का आम्ही कॅमेरात दाखवतो का बघ काय बोलतो मार नाही पण तिथे लोक बसल्यात रे असं नाही तिथे लोकांना काय तो फास्ट मध्ये मारल ना तिकडे रे कसं आणस ना इकडे कोणी बॅट्समॅन या मग ते निंगी आणस ना इसा का निंगी आणस ना बोललो इकडे कशेलगड सगळं प्लेयर त्याच येतं का ते आखी टीमच त्याला समजून झाला मांडव सगळ्या तिथे बघ ना परत तो ते सगळी तो कारण त्यांचा तो दोघं भाऊ मॅचला सुरुवात होते अवलसन त्यांच्या विरोधामध्ये खेळेल तो मांडवणे संघ लवकर 2-2.5 लाख कमिटीच जाग्यावर काय सांगतो आम्ही दोघे जण काय सांगतो गंपर पण कसं लावलं ते जयदास आणि प्रकाश चालत विचारांच्या जारवर गेलाय बॉलर कोण बॉलर आहे का त्यांचा महेश फलंदाजी मार्कवर आपण महेश उर्फ बाला याला पाहू शकाल स्ट्राईक आणि फलंदाज जयदास तर नॉन स्ट्राईक आणि फलंदाज प्रकाश असं जोड केली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 षटकांचा सामना स्पीडअप घ्यायचंय बॅट चेंज होते त्या ठिकाणी नक्कीच जयदास याच्या पारीचा मात्र ते अंत झाला असता परंतु एक महत्वाचा फलंदाज आहे मांडवणे संघाकडे जयदास आणि त्याच फलंदाज मात्र ते झेल ड्रॉप झाला अरुण एसटी रक्षा आपण अरुणला पाहतोय त्याच्या माध्यमातून हा झेल मात्र ड्रॉप झालाय येणारा काल समजून जाईल जयदास कशा प्रकारचा फलंदाज आहे यावेळेस चांगला फटका नेत्रदीपक फटका अगदी चेंडू 1 सीमारेषा पलीकडे जाईल चौकार
नाही बाय काय नाही. कुठे टक्या टक्याच्या हाताचा पोर आहे. षटकातील तिसरा चेंडू आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर यावेळेला सॅक्रॉस द लाईन फाईन लेगला खेळायचा होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. 3 चेंडू 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. थोडस बाहेर जाणारा चेंडू वाईट धाव एक अंकित केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 5 या अंकावरती. पुन्हा एकदा खराब लेंथ ते आपण पाहतोय. महेशच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील वाईड फेकतोय. गोलंदाजी मार्कवर महेश गोलंदाज आणि जवळपास धावफलकाचा विचार केला 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. त्यामध्ये 1 चौकार आलाय. 3 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी आहे. 2 खराब चेंडू सोडले तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून. चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? अगदी चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. चौकार. यावेळेस बिघट केलाय आणि चेंडूला फेकून दिलंय. कमी कॉर्नरच्या डोक्यावर षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने षटक मात्र संपुष्टात आलं. एका षटकाच्या अंती धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर 16 धावा. 2 बाद 16 अशी धावसंख्या पाहायला मिळेल. एकाला गेले का ती सगळीकडे पसरते ना म्हणून मला दे ना मी पसरवतो. मी पसरेल ना. ग्रुपवर टाकले का ग्रुप 1000 जण मग तो दुसऱ्या ग्रुपला बॉलर कोण नाही आता. हॅलो. बॉलर कोण आहे रे? कोण रे? जय निखिल. जय काय रे? बोल जुना तर पाहिजे ते कसं आहे. 40-2 हातात ते काय पण कसं टाकायचं आहे. एखाद्याला थांब नंतर पण व्हायरल लागेल तिकडेच बोल. हादरता मॅटर नाही येतं. आम्ही सगळे 15 पोर आहेत. तो नवीन आहे. तो बसलाय ना त्याला शिकवायला आमच्या किती रे समजतो? 17.
17 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? चेंडू नो लाईन मध्ये पोहोचते. अगदी एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जवळ पोहोचेल ते 18 अंकावरती. बॅक टू बॅक दोन चेंडूमध्ये 2 सिंगल जमा झालेत मांडवणी संघाच्या बाजूने. परंतु तसे काही फटके आता येणं खूप गरजेचं, कारण पहिल्या षटकामध्ये 2 चौकार एक षटकार देखील आला. जयदासच्या माध्यमातून प्रकाशला देखील हात खोलावे लागतील. गोलंदाजी मार्कवर जय चांगली गोलंदाजी करते. यावेळेस फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्यात यश आलं. एकच सिंगल धाव होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. अवघी एकच धाव. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलं. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल आणि एकच फलंदाज जयदास मात्र होईल बाद. काय रे येईल ना तो आता लाईव्ह आचारसंहिता संपली ना. एक सिंगल धावेल. एका धावेच्या मनाने धावफलक 2 षटकांच्या अंती 20 धावा पाहायला मिळतील ते मांडवणी संघाच्या. आवाज येतो बघ तू वाट लावून गोलंदाजी मार्कवर राजेश हा गोलंदाज आपण पाहतोय. तिसरं षटक मध्यस्थ असताना 20 धाव धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक अँड फलंदाज राहुलला पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव ते कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
परंतु एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ. शेवटचे 5 चेंडू देखील या षटकाचा विचार केल्यावर शिल्लक आहेत, परंतु चांगली गोलंदाजी इथे करावी अपेक्षित असेल. पहिल्या षटकाचा विचार केला जवळपास 16 धावा खर्च केले होते. त्यानंतर मात्र चांगलं गोलंदाजी झालं दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त. प्रकाश हा फलंदाज मात्र होईल बाद. हे 4 दिवसाचा पैसा आहे ना, 4 साईडला 4-5 हजार रुपये असते तेवढं. हे पण आपण पण घेऊ तेवढं दिलं ना. किती 5-6 2 लावतात, 3 लावतात, ड्रोन लावतात 5 मध्ये एकदाच नाही. अरे म्हणजे एका कॅमेऱ्याचं 5, 2 लावलं तर 3 लावलं 15 आणि ड्रोनचं 5000 वेगळे 20,000 रुपये. तिथे 4 दिवस 20 कामाला, तिथे 1 दिवसात 20. शेती परवडत जातं ना आम्हाला. शेती परवडत होती ना. तिथे 4 दिवसाचं पोराचं 4 दिवसाचा रेट वेगळा जातो. तिथे 1 दिवसाचा रेट जातो पोराला. हल्दीला परवडत असेल ना. आता उद्या आहे का तिथेची मतपेढ्याना केटीची लाईव्ह उद्या तोरवे लागला ना, आता आमची रॅलीला लाईव्ह असेल. तुमची तोरवेच्या सगळ्या आम्हीच करत आहोत. एक सिंगल धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. इथे खराबपैकी पाहायला मिळेल. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते जवळपास 2300 अंकावरती आपण पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वरून चेंडूपर्यंत पोहोचेल आणि झेल मात्र ड्रॉप झाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. तिसरी धाव देखील सक्सेसफुल. दुसरा आंबेडकर चौकात लावला होता, एक त्याच्या ऑफिस जवळ. 3 ठिकाणी 3 लावलं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आपण पाहतो. 1 धाव तर कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सक्सेसफुल. उद्या ऑर्डर नाही घेतली कुठं. 4 सेटअप आहेत, 3 सेटअप खाली आहेत. उद्या तिथं फोन आला तर सकाळी लगेच तिथं आज पोरा. स्कोर सांगा रे. 28 धावा. 28. किती बॉल आहे लास्टला 2 काढा नाही. बॉल किती ना 3 षटकांच्या अंती 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर अरुण स्वतः. एक काल नक्कीच खेळाडूने गाजवलं. ओपन टुर्नामेंट मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दाखवला. अरुण मॅन ऑफ द सिरीज देखील ठरलेला खेळाडू आहे. आज मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. 1 धाव तर कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, परंतु इथे एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक धावती अंकित केली जाते. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारे 5 चेंडूमध्ये धावा जमावल्या जातील. वाईट चेंडू. एक अवंतर धाव देखील येईल. एका धावेच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
कशाला याचा घरच्या मग येतं काय आम्ही आणि तेव्हा हा हवा तर हेच त्याच्यात हा का नाही ती संपलं सकाळ 4 आता परत 8 सांगा नाही बाबा रन समय 30 का 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वेलेस देखील पुन्हा एकदा वाईड चेंडू. आम्ही सगळी बरं वाकतचे एकाच गावातले तो फक्त चोरावल्याचा आहे आता सांग ना कोण तो पण वाकतचाच आहे नाही रे हो तो माहिती आहे मला ओळखतं ना यांना सगळ्यांना ओळखतं. वेलेस ब्लॉक मध्ये हा चेंडू फेकला होता. एक धाव इथे कंप्लीट होईल. अजून एक आहे तो शर्तीनं न्यायला तो पण एक जण प्रोफेशनल होते यांच्यापेक्षा बारीक येतो मागच्या वेळेस त्याचं नाव काय तो आता शालेय दुसरीकडे गेला असं सफेद टी शर्ट घालून होतं रे तोच गोट्या गोट्यावाला जितेश नाव येतं तो शर्तीने गेला. बॉल किती झाले 3 चेंडू 3. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आपण पाहू शकाल. यावेळेस स्लोवर डिलिव्हरीचा हा चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाला. अक्षयच्या मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू सापडत नाही. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार केला. अवघ्या 32 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या जमवली होती जयदास या फलंदाजाने. त्यानंतर मात्र तो फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर जर विचार केला तर धावाला थोडासा लगाम आलाय. त्यावेळेस देखील चांगला चेंडू फुलटॉस चेंडू करून घ्यायचा होता. यार करून घेतलाय. डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि षटकातील एक शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी अरुण यांची पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची आणि फलंदाज बाद. 32 धावसंख्या आणि 33 धावसंख्येचं टार्गेट असेल ते आपल्या संघासमोर. गाड्या सुटल्या कुठपर्यंत आलंय येतील ना याल ना पटकन एक इनिंग व्हायला याल ना ठीक आहे ये समोरची टीम आले ये तरी ये पण हवी तर कसं पाणी
चालू आहेत ना चले आलो सर येतात तो एक बोलाले यहाँ पेनला आडोचीला पेनला बड्डे आहे भावाचा कटारी करत ते आठवलं का रवी ना महेश बॉलर जयदास बॉलर पण जयदास 34 पाहिजे 33 ला विन 33 कंपल्सरी 34 पाहिजे. हां लास्टला डॉट लास्टला गाडा बस लावट घेतलं ना निशांत सर माझं ते शर्ती माझे इथं 33 आपले 33 ला ठेव ना आता आवडा बॅटरी आत माझ्याकडे माझ्याकडे 33 ला बॅटरीवर आहे आता बॅटरीवर नाही परत आगे ना आता मस्त जरा 34 आहे ना 34 ला विन ये मामा पाण्याने इकडे राजा हां ना इकडे ना आता परत येत नाही सगळं आणत अरे तिकडे वाढीत गेला सरला वरने मनच नाही तेव्हा डॉट बॉल आहे का ना ते कोणतरी असं मातीला गेलेलं एक वर्ग त्याच्यामध्ये लेट झालं एकही सामान मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो पहिला चेंडू वाईट त्यानंतर एक सिंगल आणि आता मात्र एक नेत्रदीपक फटका काही कॉर्नरच्या डोक्यावरून म्हणून सरकार घालावा पक्क्याला फोन कर पक्क्या बोल ना हे रे जंगल किती चालते आम्हाला माहिती आलं की ते आपण का आम्ही आलो लास्टला झूम आउट कर रे धावसंख्या आपण पाहतो 9 धावा आणि या वेळेस फलंदाज बाद विषय राजकारण
अरे तुझा दोस्त कुठे गेला? चार चेंडू आणि 9 धावा धावफलकावरती इथे मात्र विकेट केलाय बाला ऑन फायर आणि नक्कीच महेशच्या बॅट मधून येतो हा षटकार. चौदा धावा धावफलकावरती आपण वाहतोय. मॅदान पॉवरचं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस चांगला फटका. त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी स्लो पाहतोय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि यावेळेस दुसरी धाव देखील सक्सेसफुल. सतरा धावा धावफलकावरती पाहतोय. उर्वरित 3 ओव्हर आणि 17 धावसंख्येची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आले. अर्धा अबाउंट तर एका ओव्हर मध्येच पार केले. आता अर्धा ओव्हर होणार जवळपास 3 षटकांमध्ये पूर्ण करायचं. ते 17 धावा देतील का 18 चेंडूमध्ये मांडवणे संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गवर आपण मोहित हा गोलंदाज पाहू शकाल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी होईल. एक खराब चेंडू वाईड चेंडू. धावफलकावर विचार केला तर 18 धावा. बॅटची त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल हे देखील पाहणं महत्वाचा. चेंडू अगदी अडवण्यात यश आला. तत्पूर्वी जर का विचार केला तर 3 धावा इथे अंकित केल्या जातील आणि या 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते जवळपास 21 या अंकावरती. नो प्लस 4 धावा अशा 5 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि पुढील चेंडू हा प्रीमिटचा असेल. नो प्लस 4 कर. नो प्लस 4 तिथेच करायचं एकाच डब्यात. चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. एकच धाव येईल आणि एका धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 27 धावसंख्येवरती. अरुण हा फलंदाज होईल बाद.
दुसरी कोण जिंकणार? आणि यावेळेस अमृत संघ विन होत आहे. तर वर्ण संघाला थोडासा उशीर झाला त्यामुळे त्यांचा थोडासा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. नागेवाडी संघ आणि महाचेवाडी संघ नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या 3 ओव्हरचा सामना असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण खेळून घेतोय 3 ओव्हरचा. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच या. नागेवाडी संघ कर्णधार पाठवायचा आणि मोहाचेवाडी संघ 3 षटकांचा सामना आहे. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच पाठवा दोन्ही कर्णधार. सेकंड राऊंडचा सामना आपण पहिला खेळवून घेतोय. तर होलंदर रोहन मुकणे कृपया टेची संपर्क साधायचा. लगेच रोहन मुकणे लगेच यायचंय. रोहन सामना 3 षटकांचा आहे. मोहाचेवाडी आणि नागेवाडी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच या.